महाराष्ट्रातील स्थिती ही धक्कादायक असल्याची महत्त्वपूर्ण टिप्पणी सुप्रीम कोर्टाने केली आहे। महाराष्ट्र राज्यात न्यायालयाकडून रखडलेले खटले ही धक्कादायक स्थिती आहे। 2006 पासून अनेक आरोपपत्र ही प्रलंबित असल्याने याचिका दाखल झाली होती। या प्रकरणात दरम्यान सुप्रीम कोर्टाने ही टिप्पणी केलेली आहे। या संदर्भातले अधिकचे तपशील देण्यासाठी आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्या सोबत आहेत। संदीप, अगदी विक्रांत, महाराष्ट्रातल्या न्यायव्यवस्थेचे कान टोचलेले आहेत सुप्रीम कोर्टानं पुन्हा एकदा, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। काल खरं तर ही याचिका दाखल करण्यात आलेली होती। शुभम गणपती उर्फ गणेश राठोड असं त्या याचिकाकर्त्याचं नाव आहे। एप्रिल 2021 पासून तो सध्या तुरुंगामध्ये आहे आणि त्याला म्हणजे शिक्षा अजूनही झालेली नाही। मात्र त्यानं ही याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केली होती। त्यानं याचिकेत असं म्हटलेलं होतं की एप्रिल 21 पासून मला आत ठेवण्यात आलेला आहे, पण माझ्यावरचा जो खटला आहे तो पुढं 1 इंचही सरकलेला नाही आणि त्या संदर्भातल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टानं सुनावणी करताना शॉकिंग हा शब्द वापरलेला आहे आणि महाराष्ट्रातल्या अनेक खटल्यांचा या याचिकेच्या माध्यमातून संदर्भ जो आहे तो देण्यात आलेला आहे। महत्त्वाचं हे आहे, खटले प्रलंबित का राहत आहेत, मग अनेक बचाव पक्षाचे वकील अनेक वेळा हजर नसतात, त्याचबरोबर पोलीस आरोपींना वेळेत हजर करत नाहीत, ही सगळी कारणं या याचिकेमध्ये सांगण्यात आली होती। त्यावर टिप्पणी करताना असं म्हटलेलं आहे, जिल्हा आणि सत्र न्यायालयात जी काही महाराष्ट्रातली आहेत त्या सगळ्यांनी तात्काळ अहवाल जो आहे तो 1 आठवड्याच्या आत अहवाल सुप्रीम कोर्टामध्ये सादर करावा असे निर्देश देखील सुप्रीम कोर्टानं दिले आहेत। त्यामुळं मुंबई हायकोर्ट आता या बाबतीतलं काही पुढचं पाऊल उचलतं का हे बघावं लागेल। आपल्याला माहिती आहे, ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंतचे अनेक खटले जे आहेत ते वर्षानुवर्ष प्रलंबित असतात, न्याय मिळत नाही, अनेकांना तुरुंगात ठेवलेलं असतं, मात्र त्याच्यावरची सुनावणी असेल किंवा वेगवेगळ्या कारणांमुळे ती सुनावणी पुढे ढकलली जात असते आणि त्यामुळं सुप्रीम कोर्टामध्ये ही एक याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने हे कान टोचलेले आहेत असं म्हणता येईल। त्यामुळे आता पोलीस दल असेल किंवा महाराष्ट्रातली न्यायव्यवस्था असेल यातून तरी काही धडा घेते का हे बघावं लागेल। जवळपास 649 असे खटले आहेत जे गेल्या 15 ते 20 वर्षांमध्ये पुढे सरकलेले नाहीत, असा देखील संदर्भ या याचिकेमध्ये दाखल करण्यात आला आहे। हा याचिकाकर्ता नेमका कुठल्या तुरुंगात आहे याबाबतची कुठली माहिती उपलब्ध झालेली नाही, मात्र 1 इंचही आपला खटला पुढे सरकला नाही असं म्हणत त्यानं ही याचिका दाखल केली होती आणि त्यावर सुप्रीम कोर्टानं सुनावणी करताना ही महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे की महाराष्ट्रातली ही स्थिती जी आहे ती धक्कादायक आहे। धन्यवाद संदीप या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।